नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. आता हळदी-कुंकवानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. अतिशय सोपी रांगोळी आहे. पैठणी साडी ची रांगोळी काढलेली आहे. अगदी सुटसुटीत आणि सोपी रांगोळी आहे बघा. पटकन काढून होते. आपल्याला घाई असते रांगोळी काढायला, वेळ नसतो. अगदी सोपी आहे. दोन्ही बाजूने मी सफेदच रंगाने बॉर्डर काढून घेतलेले आहे. जसे काठ असतात ना पैठणीचे, तर ते काढून घेतले आहे. त्यामध्ये पिवळा रंग भरलेला आहे. आता व्हिडिओ थोडा फास्ट आहे. मोठा व्हिडिओ असेल तर जास्त कोण बघत नाही, म्हणून थोडासा फास्ट व्हिडिओ मी ठेवलेला आहे. पण एकदम सोपी रांगोळी आहे. अगदी सरळ रेषा काढायच्या आहेत. पटकन होणारी आहे. मध्ये जो साडीचा मधला भाग आहे तो वरती काढलेला आहे. खाली पदर आपल्याला काढायचा आहे. पदराचा भाग आहे तिथे लाल रंग मी भरून घेतला आहे बघा. आणि काठांना पिवळा रंग भरून घेतला. व्हाईट कलरचीच बॉर्डर ठेवलेली आहे सफेद रंगाची. मध्ये जो पदराचा आणि साडीचा भाग असतो तिथे बघा एक डिझाईन काढून घेतली आहे पिवळ्या रंगाने. त्यामुळे कसं जरा साडी असल्यासारखा लूक येतो. ती बॉर्डर व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि जो पदराचा खालचा भाग आहे तिथे एक डिझाईन मी काढून घेतलेली आहे. मध्ये मध्ये थोडंसं लाल रंगामध्ये काळा रंग मिक्स करून शेड देऊन घ्यायचे आहे थोडीशी. आता इथे खालची डिझाईन पण एकदम सोपी आहे बघा. फक्त आपला मराठी एक असतो ना, एक अंक असतो तो काढायचा आहे खाली, तर तो मोराचा लूक येतो त्यामुळे. तर नथ पण एकदम सोप्या पद्धतीने काढलेली आहे. मधला जो नथीचा आकार आहे तो काढून घ्यायचा आहे. नंतर मग डॉट देऊन घ्यायचे आहेत. एकदम सोपी पद्धत आहे ही नथ काढण्याची आणि अगदी झटपट होते ही नथ. आणि पटकन काढून होणारी ही रांगोळी आहे. अगदी सोपी आहे. व्यवस्थित कोणी बघितलं तर नक्कीच काढता येईल. अगदी छान आहे आणि सुंदर दिसते रांगोळी काढून झाल्यानंतर. बघा नथ पण किती छान दिसते ना. आणि बाजूला मी कानातले काढलेले आहे. आता जसं की मकर संक्रांत आणि हलव्याचे दागिने असतात ना, त्याप्रमाणे मी हलव्याचे दागिने आणि पैठणी साडी अशी ही रांगोळी आहे. अतिशय सुंदर रांगोळी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. आता वरती मंगळसूत्र काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा मी जे हलव्याचे दागिने असतात त्याप्रमाणे व्हाईट डॉट देऊन घेतलेले आहेत. त्यामुळे एक हलव्याचे दागिने आहेत असं एक भास आपल्याला रांगोळीमध्ये ठेवल्यासारखं मंगळसूत्र ठेवलं आहे असं भास होतो. मंगळसूत्र काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे बघा. सिंगल पदरच मी काढलेला आहे. ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी खूप सोपी आहे ही रांगोळी. आता जे बांगड्या आहेत त्यांचा आकार डब्याच्या झाकणाने थोडासा आकार काढून घ्यायचा आहे तिथेच आणि डॉट देऊन घ्यायचे. आता मध्ये मध्ये पण आपण वेगळ्या रंगाने त्याला डॉट देणार आहोत. तर त्यामुळे कसं एक हलव्याचे दागिने आहेत, बांगड्या आहेत असं भास निर्माण होतो. बघा पटकन काढून होते ही रांगोळी. अतिशय सुंदर आहे. आणि रोज रोज बघा मी नवीन नवीन रांगोळ्या माझ्या चॅनलवर मी काढतच असते. आणि तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. त्यामुळे एक मला नवीन प्रेरणा मिळत असते रांगोळी काढण्यासाठी. तुम्ही खूप सहकार्य करताय. असेच सहकार्य राहू द्या आणि बघत राहा माझ्या रांगोळ्या. माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.